अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव सकल मातंग समाज एकीकरण समिती कोपरगाव यांच्या वतीने तहसीलदार तथा दंडाधिकारी कोपरगाव यांना निवेदन देऊन अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण अ ब क ड तत्काळ लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। दिनांक 8 जून 2026 रोजी देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करण्यासाठी कोपरगाव शहर व तालुक्यात जनजागृती करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच जोपर्यंत राज्य शासनाकडून उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मेगा भरती प्रक्रिया राबवू नये अशी भूमिकाही समितीने मांडली आहे। निवेदनात काही व्यक्तींनी महापुरुषांबाबत अवमानकारक व बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे। अशा वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे नमूद करत संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी सकल मातंग समाज एकीकरण समितीचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। म्हणजे शांततेच्या मार्गाने आमच्याकडे निवेदन आज दिलेलं आहे। सगळ्या मातंग समाजातील बांधव आणि बाकीचे पण जे बांधव आहेत त्यांच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही आजच्या शासनाला कळवू निश्चितपणे त्याच्याबद्दल निश्चिंत राहू। कोपरगाव शहरामध्ये गेल्या 8 दिवसापासून मातंग समाज एकीकरण कृती समिती या ठिकाणी स्थापन झालेली होती आणि 8 दिवसापूर्वी जो राज्यामध्ये गाजत असलेला आणि समाजाचा अत्यंत जिव्हाळ्याचा असा विषय आहे SC म्हणजेच अनुसूचित जाती या संवर्गाचं उपवर्गीकरण करावं आणि हा जो काही विषय आहे या विषयाला घेऊन आदरणीय फडणवीस साहेबांचं सरकार हे अत्यंत अनुकूल असं काम या ठिकाणी करत आहे। उपवर्गीकरण हे आवाक्यात आलेलं असतानाच काही घटक मात्र दिशाभूल करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे। खरं तर ही संविधानिक मागणी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जी काही तत्त्व दिलेली होती आपल्याला स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, समानता, ममता या सगळ्या गोष्टीला अनुसरून संविधानिक मार्गाने संविधानिक पद्धतीने जर या आरक्षणाचं वर्गीकरण म्हणजे कोट्याअंतर्गत कोटा थोडक्यात आरक्षणाच्या अंतर्गत जर आरक्षण मागत असेल तर ही अत्यंत न्याय्य आणि संविधानिक मागणी आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये SC मध्ये 59 जाती येतात तर या 59 जातींचं सगळ्यांचं जवळजवळ 1-2 जाती जर सोडल्या तर सर्वांचं म्हणणं आहे की आम्ही शासकीय नोकऱ्या असतील, शिक्षण असेल किंवा इतर जे काही लाभ असतील त्या लाभापासून आम्ही वंचित आहोत आणि या सगळ्या लाभ वंचित घटकांनी एकत्र येऊन त्या आरक्षणाचं वर्गीकरण करण्याची मागणी केलेली आहे आणि माननीय फडणवीस साहेब व सरकार ते वर्गीकरण लवकरच करणार आहे। त्या दृष्टीने जे काही न्यायमूर्ती अनंत बदर समिती होती त्यांच्या 7 बेंच पुढे हा विषय गेल्यानंतर 6 वर्सेस 1 म्हणजे जवळजवळ बहुमताने हा विषय मंजूर झालेला आहे। त्यांनी शिफारशी महाराष्ट्र शासनाकडे पोहोचवलेल्या आहे। महाराष्ट्र शासनाचे जे काही मुख्य सचिव असतील ते त्यावरती अभ्यास करून लवकरच यावरती निर्णय होणार आहे। परंतु मातंग समाजाला आणि इतर सर्व बांधवांना माझी विनंती असेल आपण संयमाने, शांततेच्या मार्गाने आणि संविधानाच्या मार्गाने हे जे काही इथून पुढे जे काही निवेदनं देणार आहोत किंवा इतर जे काही आंदोलन वगैरे करणार आहोत अशा पद्धतीने करा, परंतु भीती किंवा घाबरून जाण्याची कुठलीही आवश्यकता नाही। आरक्षण वर्गीकरण हे टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि मागेच फडणवीस साहेबांच्या एका मुलाखतीला त्यांनी सांगितलं की आम्ही मुख्य सचिवांनी सांगितल्यानंतर 2-3 महिन्यामध्ये त्याचं वर्गीकरण करणार आहोत। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट राहणार आहे। तत्पूर्वी सर्व समाज बांधवांना मी या ठिकाणी विनंती करेल कुणीही कुठल्याही प्रकारचं कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या, कारण चिडवण्यासाठी खूप लोक तयार झालेले आहे। आपल्या संयमाची परीक्षा पाहण्यासाठी खूप लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा मार्ग अवलंबायला तयार झाले, परंतु शांतता आणि संयम आणि वेळ आल्यावर कार्यक्रम एवढी त्रिसूत्री फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवा। सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय अण्णाभाऊ, जय संविधान। सर्वांना मानाचा जय लवजी, जय श्रीराम। सर्वांना माझी एकच विनंती आहे की सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की अनुसूचित जातीचं जे उपवर्गीकरणाचा जो लढा चालू आहे तो लढा सर्वसाधारणपणे माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी सगळ्यांनी सांगितलंच असेल, पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला कुठल्या जाती समुदायाकडनं हे आरक्षण मागायचं नसून आपल्याला संविधानिक मार्गाने जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडनं हा निर्णय आपल्याला आपल्या पदरी पाडून घ्यायचा आहे आणि महाराष्ट्र राज्याचे जे लाडके मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा या प्रक्रियेमध्ये अनुकूल आहेत। येत्या काळामध्ये हा उपवर्गीकरणाचा लढा हा आपण जिंकलेलो आहोत, फक्त त्याची साखर वाटणी
आपल्याला काही दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांच्या तोंडून जे गोड शब्द आपल्याला ऐकायला येणार आहेत ते ऐकून ते उपवर्गीकरण 100% होणार आहे. सर्व समाज बांधवांना मला एकच सांगायचं की कुठल्याही पंथाकडनं कुठल्याही जाती समुदायाकडनं आपल्याला हे आरक्षण मागायचं नसून फक्त आपल्याला हे आरक्षण महाराष्ट्र शासनाकडनं मागायचं आहे आणि ते आपल्या पत्रात पडणार आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय लवजी, जय श्रीराम. सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये जर मुद्दा सांगायचा झाला तर 2 गोष्टीवरती इथं अधोरेखित करून घ्या की आम्ही कुणालाही जातो समुदायाकडनं हा लढा त्यांच्या विरोधात उभारलेला नाही आहे. एक दुसरी गोष्ट, जो संविधानिक अधिकार आपल्याला मिळाला आहे, जो संविधानाने दिलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जी तरतूद केलेली आहे त्या तरतुदीच्या आधारे आपण तो घेत आहोत. परंतु हे सगळं होत असताना 59 जातीचा हा लढा आहे. 29 जाती लढत असताना एक विशिष्ट समुदाय एका विशिष्ट जातीलाच म्हणजे सांगायचं झालं तर फक्त मातंग समाजालाच याच्यामध्ये अधोरेखित करून त्याच्या विरुद्ध मार्केटमध्ये आक्षेपार्ह बतावणी वातावरण निर्मिती करत आहे. आमच्या महापुरुषांबद्दल नको ते शब्दामध्ये वर्णन करत आहे. तर याच्यावरती उत्तर द्यावाच लागेल. शेवटी पुस्तकाची लढाई पुस्तकाची असते, मस्तकाची लढाई मस्तकाची असते आणि विचाराची लढाई ही विचाराची असते. आणि याच्यासाठी समाज 100% एकत्र झालेला आहे आणि जिथं पाहिजे तो उत्तर देण्यासाठी समाज सक्षम आहे. एवढं त्या निमित्ताने मी सगळ्याला सांगेल.